मननशील संयमी मनुष्याला संसार रात्रीप्रमाणे दिसतो. यावर असा प्रश्न उठतो की हा मनुष्य संसाराच्या संपर्कात येत नाही काय? जर येत नसेल तर मग त्याचा जीवन निर्वाह कसा चालतो? आणि जर येत असेल तर त्याची स्थिती कशी असते? या सर्व विषयाचे विवेचन मागील 17व्या श्लोकामध्ये केलेले आहे. आणि आता पुढील श्लोकात स्थितप्रज्ञ कसा चालतो या प्रश्नाच्या उत्तराचा उपसंहार करीत आहेत. विहाय कामण्य सर्वान् पुमांश्चरति निस्पृहः निर्ममो निरहंकारस् स शांतिमधिगच्छति. अन्वय: यह पुमान् सर्वान् कामान् विहाय निस्पृहः निर्ममः निरहंकारः चरति सह शांतिम अधिगच्छति. अर्थ: जो मनुष्य संपूर्ण कामनांचा त्याग करून स्पृहारहित, ममतारहित आणि अहंतारहित होऊन आचरण करतो तो शांतीला प्राप्त होतो. व्याख्या: विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निस्पृहः. अप्राप्त वस्तूच्या इच्छेचे नाव कामना आहे. स्थितप्रज्ञ महापुरुष संपूर्ण कामनांचा त्याग करतो. कामनांचा त्याग झाल्यावरही उदरनिर्वाहासाठी देश, काल, वस्तू, व्यक्ती, पदार्थ इत्यादीची जी आवश्यकता भासते त्याचे नाव स्पृहा आहे. स्थितप्रज्ञ पुरुष अशा स्पृहेचाही त्याग करतो. कारण ज्याच्यासाठी शरीर मिळाले होते आणि ज्याची आवश्यकता होती त्या तत्वाची प्राप्ती झाली, ती आवश्यकता पूर्ण झाली. आता शरीर राहो अथवा न राहो, शरीर निर्वाह होवो अथवा न होवो, याविषयी तो मुळीच पर्वा करीत नाही. हेच त्याचे निस्पृह होणे आहे. निस्पृह होण्याचा अर्थ असा नाही की तो निर्वाहाच्या वस्तूचे सेवन करीतच नाही. तो निर्वाहाच्या वस्तूंचे सेवनही करतो, पथ्य कुपथ्याकडेही लक्ष ठेवतो. अर्थात साधनावस्थेत पूर्वी शरीर इत्यादींशी जसा व्यवहार करीत होता तसाच व्यवहार आताही करीत असतो. परंतु शरीर उत्तम रीतीने टिकून राहावे, उदरनिर्वाहाचे पदार्थ मिळत राहिले तर बरे होईल, अशा प्रकारची चिंता त्याच्या अंतःकरणात मुळीच नसते. याच अध्यायाच्या 55व्या श्लोकात प्रजहाती यदा कामान सर्वान पदांनी कामनेच्या त्यागाविषयी जे म्हटले होते तीच गोष्ट येथे विहाय कामान्य सर्वान पदांनी म्हटले आहे. याचे तात्पर्य कर्मयोगात संपूर्ण कामनांचा त्याग झाल्याशिवाय कोणीही स्थितप्रज्ञ होऊ शकत नाही. कारण कामनेनेच तर संसाराशी संबंध जोडलेला असतो. कामनांचा संपूर्णपणे त्याग झाल्यास संसाराशी संबंध राहूच शकत नाही. निर्ममः स्थितप्रज्ञ महापुरुष ममतेचा संपूर्णपणे त्याग करतो. मनुष्य ज्या वस्तूंना आपली समजतो त्या वास्तविक आपल्या नाहीत तर संसारापासून मिळालेल्या आहेत. मिळालेल्या वस्तूंना आपली समजणे चूक आहे. हा भ्रम नष्ट झाल्यास स्थितप्रज्ञ वस्तू, व्यक्ती, पदार्थ, शरीर, इंद्रिये इत्यादींविषयी ममता रहित होतो. निरहंकारः हे शरीर मीच आहे अशा प्रकारे शरीराशी तादात्म्य मानणे अहंकार आहे. स्थितप्रज्ञात हा अहंकार नसतो. शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादी सर्व ज्या एका प्रकाशात दृगोच्चर होतात आणि मीपणाही त्याच प्रकाशात दृगोच्चर होतो, म्हणून
प्रकाशाच्या दृष्टीने शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय, अहंता हे सर्व दृश्य आहेत. द्रष्टा दृश्याहून वेगळा असतो असा नियम आहे. असा अनुभव झाल्यास स्थितप्रज्ञ निरहंकारी होतो. स शांतीमध्ये गच्छती. स्थितप्रज्ञ शांतीला प्राप्त होतो. कामना, स्पृहा, ममता आणि अहंकाररहित झाल्यास शांती प्राप्त होते असे नाही. तर शांती तर मनुष्य मात्रात स्वतः सिद्ध आहे. केवळ उत्पन्न आणि नष्ट होणाऱ्या पदार्थापासून सुख भोगण्याची कामना करण्याने, त्यांच्याशी ममतेचा संबंध ठेवल्यानेच अशांती होते. जेव्हा संसाराची कामना, स्पृहा, ममता आणि अहंता संपूर्णपणे नष्ट होते, तेव्हा स्वतः सिद्ध शांतीचा अनुभव येतो. या श्लोकात कामना, स्पृहा, ममता आणि अहंता ह्या चारीमध्ये अहंताच मुख्य आहे. कारण एका अहंतेच्या त्यागात सर्वांचा त्याग अंतर्भूत होतो. अर्थात जर मीपणाच राहिला नाही तर मग माझेपण कसे राहील? आणि कामना तर कोण करील आणि कशासाठी करील? जर निरहंकार म्हणण्यानेच कामना इत्यादींचा त्याग त्यांच्या अंतर्गतच येतो, तर मग कामना इत्यादींच्या त्यागाविषयी वर्णन का केले? याचे उत्तर असे की कामना, स्पृहा, ममता आणि अहंता या चारीत कामना स्थूल आहे. कामनेपेक्षा सूक्ष्म स्पृहा, स्पृहापेक्षा सूक्ष्म ममता आणि ममतेपेक्षा सूक्ष्म अहंता आहे. म्हणून साधकाने अगोदर कामना, स्पृहा आणि ममता यांचा त्याग करावा, म्हणजे अहंतेचा त्याग करणे त्याच्यासाठी सुगम होईल. शास्त्रीय दृष्टीने प्रथम कामनेचा त्याग, नंतर स्पृहा, ममता आणि अहंकार यांचा त्याग सांगितला आहे. परंतु साधकाच्या दृष्टीने प्रथम ममतेचा त्याग, नंतर कामना, स्पृहा आणि अहंकार यांचा त्याग करणे हेच योग्य आहे. प्राप्त वस्तूबद्दल ममता आणि अप्राप्त वस्तूविषयी कामना होते. सर्वात प्रथम ममतेचा त्याग करणे सुगम होते. मनुष्य अगोदर ममतेमुळे अर्थात प्राप्त वस्तूच्या संबंधानेच फसतो. प्रथम ममतेचा त्याग केल्याने निष्काम होण्याचे सामर्थ्य येते. कामनेचा त्याग केल्याने निस्पृह होण्याचे सामर्थ्य येते आणि स्पृहा हिचा त्याग केल्याने निरहंकार होण्याचे सामर्थ्य येते. शास्त्रीय दृष्टीनुसार वागण्यामुळे मनुष्य पंडित बनतो आणि साधकीय दृष्टीनुसार आचरण केल्याने मनुष्याला अनुभव येतो. अहंता ममतेपासून रहित होण्याचा उपाय तुम्हाला सांगतो. कर्मयोगाच्या दृष्टीने माझे काहीही नाही, कारण माझा कोण्याही वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, घटना, अवस्था इत्यादी विषयी स्वतंत्र अधिकार नाही. जर माझे काहीही नाही तर मला काहीही नको, कारण शरीर माझे आहे तर मला अन्न, वस्त्र, पाणी इत्यादींची आवश्यकता आहे. पण जर शरीर माझे नाहीच तर मग मला कशाचीही आवश्यकता नाही. जर माझे काही नाही आणि मला काहीही नको तर मग मी कुठे राहिलो? मी तर एखाद्या वस्तू, शरीर, स्थिती इत्यादीशी संबंध प्रस्थापित केल्यानेच होतो. माझे म्हणविले जाणारे शरीर इत्यादींचा केवळ संसाराशी संपूर्णपणे अभिन्न संबंध आहे. म्हणून आपले म्हणविले जाणारे शरीर इत्यादीने जे काही करावयाचे आहे ते सर्व संसाराच्या हितासाठीच करावयाचे आहे. कारण मला काहीही नको असा भाव झाल्यास मीचा एकदिशीयपणा आपोआप नाहीसा होतो आणि कर्मयोगी अहंता ममतेपासून रहित होतो. सांख्ययोगाच्या दृष्टीने म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीने प्रत्येक प्राण्याला मी आहे अशा प्रकारचे आपल्या स्वरूपाविषयी स्वतः सिद्ध सत्तेचे ज्ञान असते. यापैकी मी तर प्रकृतीचा अंश आहे आणि आहे ही सत्ता आहे. हा आहे वास्तविक मीचा स्वीकार केल्यामुळेच आहे.
जर मीच राहणार नाही तर आहे सुद्धा राहणार नाही, परंतु आहेची सत्ता मात्र राहतेच. मी आहे, तू आहेस, हा आहे आणि तो आहे, ह्या चारही व्यक्ती देश व काळ यांच्या अनुषंगानेच आहेत. जर या चारही जणांना अर्थात व्यक्ती आणि देश काळाला विचारात घेतले नाही तर केवळ आहेच राहील. आहे मध्ये स्थिती राहील. आहे मध्ये स्थिती राहिल्याने सांख्ययोगी अहंता ममतेपासून रहित होतो. भक्तियोगाच्या दृष्टीने ज्याला मी आणि माझे म्हणतो ते सर्व प्रभूचेच आहे. कारण की माझ्या म्हणविल्या जाणाऱ्या वस्तूवर माझा किंचित मात्रही अधिकार नाही, तर प्रभूचा त्या वस्तूवर पूर्ण अधिकार आहे. ते त्या वस्तूला जसे ठेवतील, जसे ठेवू इच्छितील तशाच त्या वस्तू राहतील. म्हणून हे सर्व प्रभूचेच आहे. याचा प्रभूच्या सेवेमध्येच उपयोग करावयाचा आहे. माझ्याजवळ जे शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी आहेत हे सुद्धा त्यांचीच आहेत आणि मी देखील त्यांचाच आहे. असा भाव झाल्यास भक्तियोगी अहंता ममतेपासून रहित होतो. परिशिष्ट भाव. पूर्वी सोमृतत्वाय कल्पते सांगून ज्ञानयोगाची सिद्धी सांगितली होती. आता सशांतीमध्ये गच्छती सांगून कर्मयोगाची सिद्धी कथन करतात. तात्पर्य हे आहे की चिन्मयतेत स्थिती झाल्याने अमृताची प्राप्ती होते आणि जडतेच्या त्यागाने शांतीची प्राप्ती होते. अहंता आपल्या स्वरूपात मानलेली आहे, वास्तविक नाहीच. जर ती वास्तविक असती तर आपण कधी निरहंकार होऊ शकत नव्हतो आणि भगवानही निरहंकार होण्याविषयी सांगत नव्हते. परंतु भगवान निरहंकार म्हणतात म्हणून आपण अहंकार रहित होऊ शकतो. आपला अनुभव सुद्धा आहे की वास्तविक स्वरूप अहंकार रहित आहे. सुषुप्तीच्या वेळी अहमच्या अभावाचा आणि स्वयंच्या भावाचा अनुभव सर्वांना होतो. ज्याचा स्पष्ट बोध जागे झाल्यावर होतो. सुषुप्तीत अहम विद्येत लीन होतो, परंतु स्वयं राहतो. म्हणून सुषुप्तीतून जागे झाल्यावर आपण म्हणतो की मी असे सुखाने झोपलो होतो की मला कशाचाही पत्ता नव्हता. या स्मृतीने हे सिद्ध होते की सुखाचा अनुभव करणारा आणि कशाचाही पत्ता नव्हता हे म्हणणारा तर होताच, नाहीतर सुखाचा अनुभव कोणाला झाला आणि कशाचाही पत्ता नव्हता ही गोष्ट कोणी जाणली. म्हणून कशाचाही पत्ता नव्हता हा अहमचा स्वभाव आहे आणि याचे ज्ञान ज्याला आहे ते अहमरहित स्वरूप आहे. एका स्त्रीची नथ विहिरीत पडली. ती काढण्यासाठी एक मनुष्य विहिरीत उतरला आणि पाण्यात खोल जाऊन ती नथ सापडू लागला, हुडकू लागला. सापडत सापडत नथ त्याच्या हाताला लागली. त्याला मोठी प्रसन्नता वाटली, परंतु त्यावेळी तो काही बोलू शकला नाही. कारण वाणी म्हणजे अग्नी आणि जलाचा परस्पर विरोध आहे. म्हणून तो पाण्यावर आल्यावरच बोलू शकला की नथ मिळाली. तसेच सुषुप्तीत अहम लीन झाल्यावर मनुष्य सुखाचा अनुभव तर करतो, परंतु त्याला व्यक्त करू शकत नाही, कारण बोलण्याचे साधन राहिले नाही. सुषुप्तीतून जागे झाल्यावरच त्याला सुषुप्तीच्या सुखाची स्मृती होते. स्मृती अनुभवजन्य असते. अनुभवजन्यम ज्ञानम स्मृतीही. अशा प्रकारे सुषुप्तीत अहमच्या अभावाचा अनुभव तर सर्वांना होतो, परंतु आपल्या अभावाचा अनुभव कोणालाही कधीही येत नाही. अहंकार आपल्या विना राहू शकत नाही, परंतु आपण अहंकाराविना राहू शकतो आणि राहतोच.
आपले स्वरूप चिन्मय सत्ता मात्र आहे. या नित्य सत्तेला कोणाची अपेक्षा नाही, परंतु सत्तेची अपेक्षा सर्वांना आहे. जर आपण अहमहून वेगळे नसतो, अहंकार रूप असतो, तर सुषुप्तीत अहंकार लीन झाल्यावर आपणही राहिलो नसतो. म्हणून अहंकाराविनाही आपले होणे पण सिद्ध होते. जागृती आणि स्वप्न यात अहम प्रगट राहतो आणि सुषुप्तीत अहम लीन होतो. परंतु आपण स्वयं निरंतर राहतो. जे प्रगट आणि लीन होत नाही तेच आपले स्वरूप आहे. कामनेचा त्याग झाल्यावरही शरीर निर्वाह करण्यासाठी काही ना काही वस्तू, व्यक्ती, पदार्थ इत्यादीची आवश्यकता राहते, ज्याला स्पृहा म्हणतात. स्थितप्रज्ञ महापुरुषात शरीर निर्वाह करण्यासाठीच्या आवश्यकतेबद्दल काय बोलावे. त्यांना शरीराचीही आवश्यकता राहत नाही, कारण शरीराची आवश्यकताच मनुष्याला पराधीन बनविते. आवश्यकता तेव्हाच उत्पन्न होते जेव्हा मनुष्य त्या वस्तूचा स्वीकार करतो जी आपली नसते. कर्मयोगी कोणत्याही वस्तूला आपली आणि आपल्यासाठी मानित नाही, तर संसाराची आणि संसारासाठीच मानतो. म्हणून त्याला कोणत्याही वस्तूची आवश्यकता राहत नाही. कामना आणि स्पृहा दोन्हींचा त्याग करण्याचे तात्पर्य हे आहे की वस्तूंची कामनाही नसावी आणि निर्वाह मात्राची कामनाही, शरीराची आवश्यकताही नसावी. कारण निर्वाह मात्राची कामना ही सुखभोगच आहे. एवढेच नव्हे, शांती, मुक्ती, तत्वज्ञान इत्यादी प्राप्त करण्याची इच्छाही कामना आहे. म्हणून निष्काम भावात मुक्तीपर्यंतचीही कामना नसावी. या श्लोकात अपरा प्रकृतीचा निषेध आहे. जीवाने अहंकारामुळे अपरा प्रकृतीला धारण केले आहे, म्हणजे जगताला धारण केले आहे. येदं धार्यते जगत. म्हणून निरहंकार झाल्यास अपरा प्रकृतीचा निषेध होतो, संबंध विच्छेद होतो आणि जीव जन्म मरण रूपी बंधनातून मुक्त होतो. सर्वांचा त्याग झाला तरीही अहंकार शिल्लक राहतो, परंतु अहंकाराचा त्याग झाल्यावर सर्वांचा त्याग होतो. कामना, स्पृहा, ममता आणि अहंतेपासून रहित झाल्यास त्याची कोणती स्थिती होते याचे वर्णन पुढील श्लोकात करून या विषयाचा उपसंहार करतात. ते पुढील भागात पाहूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय.